होईल असं वाटतं का? आणि पुन्हा एकदा राजकीय पक्षांनी या सगळ्या गोष्टी बाजूला सारून देशाच्या भवितव्याकडे लक्ष आहे हे दाखवून देण्याची गरज आहे असं वाटतं का? अखिलजी. सर्वप्रथम तर मी सर्व युवकांचं या देशभराचे जे जागरूक युवक आहेत आणि जेनझी, ज्यांना आपण जेनझी म्हणतो, आपल्याला असं वाटलेलं की आपण काही नवीन शब्द शिकलो, जेनझी, अल्फा जेनझी, परंतु आपल्याला त्यांनी नवीन आंदोलनाची पद्धत शिकवलेली आहे. नवीन पद्धतीत कशा प्रकारे सरकारला झुकवता येतं हे आपल्याला या आजच्या तरुण पिढीने दाखवलेलं आहे. आणि एक फक्त गोष्ट क्लॅरिटी देतो याच्यावर की हे आंदोलन आमचं नव्हतं. आम्ही फक्त त्यांना प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिलं मुंबईत. कारण आपण पाहिलं की ज्या प्रकारे दिल्लीत लाठीचार्ज झाल्यानंतर मुंबईत ज्या प्रकारे विद्यार्थ्यांची धरपकड होत होती, ज्या प्रकारे त्यांना स्टेशनवरनं, बस स्टेशनवरनं, मेट्रोला उतरले की त्यांना आंदोलन स्थळी जायला देत नव्हते, तर फक्त त्याला पीसफुल प्रोटेस्ट करायला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो होतो. बाकी हा पूर्ण लढा आणि त्याचं श्रेय हे सगळ्या त्या तरुण विद्यार्थ्यांनाच जातो. आणि आम्ही ह्याच्या आधी देखील म्हणालो होतो, आज परत एकदा सांगतो की ह्याच्यात आम्हाला कोणत्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही. कोणतंही राजकारण ह्याच्यात नव्हतं. कितीही सत्ताधाऱ्यांनी सांगितलं याच्यात राजकारण होतं, तर याच्यात कोणतंही राजकारण नव्हतं. राजकारण होतं तर ते फक्त सत्ताधाऱ्यांच्या बाजूनी, कारण त्यांना 20 दिवस लागले हे समजायला की एक व्यक्ती तिकडे उपोषणावर बसलेला आहे. आणि ज्या प्रकारे त्यांनी त्या सफेद कापडात जे काय आपल्या डेमोक्रेसीला गुंडाळायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर जे काय तीव्र सगळं उमटलं प्रतिसाद देशभरात, त्याच्यानंतर देखील ते असं पाहत होते की आज संपेल, उद्या संपेल, चालेल आपण चिरडून टाकू, हे आंदोलन काही नाही होणार. पण या जेनझीने हे दाखवून दिलं ह्यांना की ह्यांना झुकावंच लागेल. कितीही मोठा तानाशाह किंवा हुकुमशाह जरी असला तरी वेन द व्हॉइस ऑफ द नेशन इज ऑन द सेम पेज अँड द व्हॉइस ऑफ नेशन इज सेम, then even the hukumshah has to bend like Beckham. बरं, तुम्ही म्हणताय त्यावरती मी नवनाथ बनी यांची प्रतिक्रिया पूर्णपणे घेईलच. मात्र अंजलीताई, मला एक सांगा की एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती आणि टप्प्यावरती आपण सगळे येऊन पोहोचलेलो आहे की देशातली नवीन पिढी काय घडवू शकते, कशा प्रकारची आंदोलनं होऊ शकतात आणि पुढच्या काळात याचे पडसाद वाढताना दिसतील. महत्त्वाचा टप्पा यासाठी, कारण सोमवारी संसदेमध्ये या संदर्भातल्या विधेयकाची चर्चा असेल. विधेयक